हा एक लाडू खा आणि केस गळती, कमर दुखी, अपचन, हाडाचे दुखणे, सांधे दुखणे दूर घालवा. आज आपण बघणार आहे साखर आणि गुळ न वापरता मुगाच्या लाडूची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे मस्तपैकी लाडू आहे. हे माझ्या मम्मीची रेसिपी आहे. सुरुवातीला आपण करणार आहे 1 वाटी मूग घेणार आहे. गावरान मूग आहे शेतामधले. थोडासा कलर आलेला आहे. मुगाचा कलर ऍक्च्युअली ग्रीन असतो, पण हा गावरान मूग आहे शेतामधला डायरेक्ट आलेला आहे. तर याला मस्तपैकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी, आणि कपड्याने आपल्याला मस्त पुसून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मूग आहे लाल होईपर्यंत, मस्त सुगंध सुटोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जसं जसं मूग भाजायला येतो तसं तसं त्याला ना खूप सुंदर असा सुगंध सुटायला लागतो बघा. आता कलर पण चेंज झालेला आहे, मस्त सुगंध सुटला माझ्या घरामध्ये. भाजलेली मूग आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. त्याला पूर्ण आपल्याला गार करायचं आहे. मूग गार होईपर्यंत आपण बाकीचे इन्ग्रेडियंट छानपैकी भाजून घेणार आहे. यामध्ये आपण गुळाचा किंवा साखरचा वापर करणार नाही आहे. गोडव्यासाठी आपण काय टाकणार आहे मी तुम्हाला पुढे सांगते. आता हे मूग आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहे. नंतर 1 वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. याला पण मस्तपैकी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि भाजण्याची प्रक्रिया जी आहे ती मंद आचेवर करायची आहे आपल्याला. भाजलेले शेंगदाणे आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे. एक छोटी वाटी, अर्धी छोटी वाटी घ्यायची आहे खसखस. याला पण आपण थोडस परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. नंतर आपण गोडव्यासाठी वापरला येते खजूर. तर खजूर नरम होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. 1 वाटी आपण खजूर घेतलेला आहे बघा. हे मस्तपैकी त्याला भाजायचं आहे. खजूर नरम होतं त्याला दाबून बघायचं आहे. खजूर नरम होईपर्यंत आपल्याला खजूर जो आहे ते भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने. आता हे पण आपल्याला थंडगार करायचं आहे. 4 इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपण भाजून घेतलेले आहे आणि थंडगार करायला ठेवलेले आहे. इकडे विलायची पूड पण आपण करून घेतलेली आहे. नंतर काय करायचं माहिती का, आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग घ्यायची आहे. त्याचं बारीक असं आपल्याला पीठ करायचं आहे. पूर्ण पावडर करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने. मूग व्यवस्थित भाजले गेले की पीठ पण व्यवस्थित तयार होतं बघा. त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला शेंगदाणे भाजलेले. त्याला आपण फिरून घ्यायचं आहे आपल्याला. विलायची पूड टाकायची आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्याला व्यवस्थित विलायची पूड लागला गेली पाहिजे बघा. शेंगदाणे पण छान फिरून घेतले आहे. आता यामध्ये थोडंसं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खजूर. आपण जे खजूर भाजून घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याला फिरून घ्यायचं आहे. नंतर ते पण त्याच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे खजूर जे आहे ते सर्व पिठाला आपल्याला लागला गेलं पाहिजे. नंतर एका तडका पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. थोडं गरम करायचं आहे आपल्याला, कच्चं तूप टाकायचं नाहीये, नाहीतर लाडूला तुपाचा वास लागतो. मग बघा त्यामध्ये गरम गरम तूप टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे आपल्याला लाडू जे आहे ते वळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू वळून घेणार आहे. सर्व इन्ग्रेडियंट मस्त मिक्स करायचे आहे आपल्याला बघा. त्यामध्ये टाकायची आहे भाजलेली खसखस. आता मी यामध्ये डायरेक्ट टाकलेली आहे. तुम्ही वरूनही खसखस लावू शकता. मी अशा पद्धतीने यामध्ये टाकून घेतलेली आहे. खसखस मिक्स करायचा आहे आपल्याला. खूप पौष्टिक असे लाडू आहे बघा. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. तुम्ही जर हा एक लाडू जरी खाल्ला ना तरी सोयीस्कर आहे बघा. अशा पद्धतीने मस्तपैकी लाडू तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला माझ्या आजच्या पौष्टिक लाडूची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. आणि हे लाडू तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.